न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। श्रीरामपूर येथे दोन गटातील जुन्या वादाच्या कारणावरून गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणारे दोन आरोपी 24 तासाच्या आत जेरबंद। या बातमीची माहिती अशी की दिनांक 2 जुलै रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास फिर्यादी आणि त्याचा मित्र शुभम यादव असे म्हसोबा चौक पूर्णवादनगर वार्ड नंबर 7 श्रीरामपूर येथे बोलत असताना जुन्या वादाच्या रागातून अभय सुरेश ससाने याने आणि त्याचे इतर 5 साथीदारांनी फिर्यादी आणि जखमी यास लाकडी दांडके आणि इतर हत्यारांनी मारण्याचा प्रयत्न केला। अभय सुरेश ससाने याने त्याच्याकडील बंदुकीतून शुभम यादव याच्यावर गोळी झाडून त्यास गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले होते। या आदेशानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, स्थानिक गुन्हे शाखा आयल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार शाहिद शेख, रिचर्ड गायकवाड, श्यामसुंदर जाधव, सागर ससाने, रमेश राजा अत्तार यांचे पथक तयार करून गुन्ह्यातील आरोपींचे शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन करून रवाना केले। या पथकाने गुन्ह्यातील आरोपींची माहिती संकलित करून व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढत असताना पथकात दिनांक 3 जुलै रोजी गुप्त बातमीदारामार्फत सदर गुन्ह्यातील आरोपी अभय सुरेश ससाने हा त्याच्या साथीदारासह नाशिक येथे जात असल्याची माहिती मिळाली। पथकाने तात्काळ नाशिक रोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या मदतीने नाशिक येथून आरोपी अभय उर्फ अभि सुरेश ससाने व 21 वर्ष राहणार अजतवाडी वार्ड नंबर 7 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर, अक्षय किरण कपोते वय 25 वर्ष राहणार म्हाडा कॉलनी वार्ड नंबर 7 श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा जुन्या वादाच्या कारणावरून केला असल्याचे सांगितले। तसेच गुन्ह्यातील उर्वरित आरोपीचे स्थानिक गुन्हे शाखा आयल्यानगर यांच्याकडून शोध घेण्याचे काम सुरू आहे। ताब्यातील आरोपी यांना गुन्ह्याच्या तपासकामी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत। सदरची कारवाई मुमक्का सुदर्शन पोलीस अधीक्षक आयल्यानगर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग अहिल्यानगर।